व्हॉट इज स्टॅबिलिटी. सेकंड युनिट मधला हा लास्ट पॉइंट आहे, स्टॅबिलिटी. The system is said to be stable if it produces bounded output for bounded input. Okay. The stability of system is usefulness to define the system or to define the system characteristics. Okay. म्हणजे एखादी सिस्टीम, त्या सिस्टीमची स्टॅबिलिटी म्हणजे काय, तर ती सिस्टीम जर बाउंडेड इनपुट अप्लाय केलं तर बाउंडेड आउटपुट जनरेट करत असेल तर त्या सिस्टीमला स्टेबल सिस्टीम असं म्हणतात. The stability implies that if there is any small change in the input, then there is no any effect on output. Okay, म्हणजे जर इनपुट मध्ये फ्लक्च्युएशन्स जनरेट झाले तरी पण आउटपुट कॉन्स्टंट जर राहत असेल तर ती सिस्टीम स्टॅबिलिटी ही कॅरेक्टरिस्टिक्स फॉलो करते असं म्हटलं जातं. ओके. अ लिनियर टाइम इनव्हॅरियंट सिस्टीम. आता ही स्टॅबिलिटी ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे एनी सिस्टीमची, ती कुठल्या सिस्टीमला अप्लाय केली जाते, लिनियर टाइम इनव्हॅरियंट सिस्टीमला. ओके. लिनियर टाइम इनव्हॅरियंट सिस्टीमला ही स्टॅबिलिटी त्या सिस्टीम रिगार्डिंग डिफाईन केली जाते. ओके. जर या लिनियर टाइम इनव्हॅरियंट सिस्टीमला बाउंडेड इनपुटने एक्साइट केलं, म्हणजे ऑन केलं, स्टार्ट केली ती सिस्टीम बाउंडेड इनपुटने, तर ते सिस्टीमचं आउटपुट बाउंडेड असेल आणि कंट्रोलेबल असेल तर ती सिस्टीम स्टॅबिलिटी डिफाईन करते किंवा स्टॅबिलिटी फॉलो करते असं कन्सिडर केलं जाते. ओके. आणि जर सिस्टीमला झिरो इनपुट अप्लाय केलं, इन द अब्सेन्स ऑफ इनपुट, आउटपुट मस्ट टेंड्स टू झिरो irrespective of the initial conditions, then and then only we can say that this system follows the stability property. Okay. Then stability analysis of control system. There are 4 types of stable system: stable, unstable, marginally or critically stable system, and conditionally stable system. We see one by one definitions of stable system, unstable system, and other systems. Okay. First, stable system. What is stable system? A system is said to be stable if it satisfies following conditions. First condition, when system is excited by bounded input, output is also bounded and controllable. सिस्टीमला स्टेबल कधी म्हटलं जातं, जेव्हा ही एखादी सिस्टीम ह्या 2 कंडिशन्स फॉलो करत असेल तर ते सिस्टीम स्टेबल सिस्टीम असं अशी कन्सिडर केली जाते. मग कुठल्या कंडिशन्स आहेत? फर्स्ट कंडिशन, when system is excited by bounded input. जर सिस्टीमला बाउंडेड इनपुट अप्लाय केलं तर आउटपुट ही बाउंडेड यायला पाहिजे ऍज वेल ऍज कंट्रोलेबल असायला पाहिजे. देन इन द अब्सेन्स ऑफ इनपुट, आउटपुट मस्ट बी झिरो. इन द अब्सेन्स ऑफ आउटपुट मस्ट बी झिरो म्हणजे इनपुट अब्सेंट असेल, म्हणजे आपण कुठलंही सिस्टीमला इनपुटच अप्लाय केलं नाही तेव्हा सिस्टीमचं आउटपुट झिरो असायला पाहिजे. ओके. इरेस्पेक्टिव्ह ऑफ द इनिशियल कंडिशन्स, म्हणजे इनिशियल कंडिशन्स कुठल्याही असल्या आणि इनपुट जर आपण अप्लाय केलं नाही तर सिस्टीमचं आउटपुट हे झिरोच यायला पाहिजे. या 2 कंडिशन जर सिस्टीम फॉलो करत असेल तर त्या सिस्टीमला स्टेबल सिस्टीम असं म्हटलं जातं. ओके. मग डायग्राम मध्ये दाखवले बाउंडेड इनपुट. बाउंडेड म्हणजे काय की इन द स्पेसिफिक रेंज ऑर कंट्रोलेबल इनपुट. ओके. असं इनपुट आपण जेव्हा स्पेसिफिक रेंज मध्ये असेल आणि ते सिस्टीमला अप्लाय केलं, ओके, ह्या सिस्टीमला, तर ती सिस्टीम काय करते, स्टेबल सिस्टीम आहे म्हणजे बाउंडेड आउटपुट क्रिएट करते. सेम ऍज अ इनपुट नसतं बट इट इज बाउंडेड इन दी नेचर ऑर कंट्रोलेबल. ओके. इट्स व्हॅल्यूज आर फायनाईट. म्हणजे असा ग्राफ जनरेट होईल जो की कंट्रोलेबल असेल ऍज वेल ऍज फायनाईट व्हॅल्यू तो रिप्रेझेंट करेल. म्हणजे एखाद्या सिस्टीमला जेव्हा बाउंडेड इनपुट दिलं, एक्सायटेशन सिग्नल दिला, तर ती सिस्टीम जर बाउंडेड आउटपुट जनरेट करत असेल त्या सिस्टीमला स्टेबल सिस्टीम असं म्हटलं जातं. ऍज वेल ऍज इन द अब्सेन्स ऑफ इनपुट, इफ सिस्टीम जनरेट झिरो आउटपुट इरेस्पेक्टिव्ह ऑफ द इनिशियल कंडिशन, देन द सिस्टीम इज सेड टू बी स्टेबल सिस्टीम. या 2 कंडिशन जर सिस्टीम सॅटिस्फाय करत असेल तर त्या सिस्टीमला स्टेबल सिस्टीम असं म्हटलं जातं. देन व्हॉट इज अनस्टेबल सिस्टीम? याच्या अपोजिट मध्ये, अ सिस्टीम इज सेड टू बी अनस्टेबल इफ इट सॅटिस्फाईज द फॉलोइंग कंडिशन्स. मग फॉलोइंग कंडिशन्स कुठल्या असतील? फर्स्ट, when system is excited by bounded input, output must be unbounded and uncontrollable. जे सिस्टीमला अनस्टेबल कधी म्हणायचं?
जेव्हा सिस्टीमला बाउंडेड इनपुटने एक्साइट केलं तर आउटपुट हे अनबाउंडेड आणि अनकंट्रोलेबल असेल. ओके. अँड सेकंड कंडिशन, इन द अब्सेन्स ऑफ इनपुट आउटपुट शोज सम व्हॅल्यूज. जेव्हा आपण इनपुट अप्लाय नाही केलं तेव्हा सिस्टीम काहीतरी आउटपुट जनरेट करेल. म्हणजे जरी इनपुट नाही अप्लाय केलं तरीही आउटपुट दाखवत असेल, आणि जर बाउंडेड इनपुट अप्लाय केलं तर अनबाउंडेड आउटपुट जनरेट करत असेल तर त्या सिस्टीमला अनस्टेबल सिस्टीम असं म्हटलं जातं. डायग्राम मध्ये दाखवले बाउंडेड इनपुट अप्लाय केले सिस्टीमला आणि आउटपुट हे अनबाउंडेड आहे, अनकंट्रोलेबल आहे. ओके. म्हणजे जो ग्राफ दाखवलाय त्याची इन्फानाइट व्हॅल्यू आहे, म्हणजे हा अनमेजरेबल आहे, अनकंट्रोलेबल आहे. ओके. दिस इज अनस्टेबल system. Then third, marginally stable or critically stable system. A linear time invariant system is said to be marginally stable or critically stable if for a bounded input system generates constant amplitude and constant frequency oscillations. Okay. Critically stable or marginally stable system ची definition कशी सांगता येईल? A linear time invariant system is said to be marginally or critically stable if for bounded input system generates constant amplitude and constant frequency oscillations. म्हणजे जर एखाद्या सिस्टीमला आपण बाउंडेड इनपुट अप्लाय केलं तर त्या सिस्टीमचं आउटपुट काय असेल? ऑसिलेशन्स असतील. कसले ऑसिलेशन्स? कॉन्स्टंट अँप्लिट्यूड आणि कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी असणारे ऑसिलेशन्स. डायग्राम मध्ये दाखवलंय, ग्राफ दाखवलाय की सिस्टीमचं आउटपुट हे कसं आहे? बाउंडेड आहे. ओके. सॉरी, इनपुट बाउंडेड आहे आणि आउटपुट हे कॉन्स्टंट अँप्लिट्यूड कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीचे ऑसिलेशन्स आहे. ओके. मग असा रिस्पॉन्स जर सिस्टीम जनरेट करत असेल तर ती सिस्टीम मार्जिनली स्टेबल किंवा क्रिटिकली स्टेबल असते. आणि हे जे ऑसिलेशन्स आहेत ह्या ऑसिलेशन्सला अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स असं म्हटलं जातं. ओके. हे जे ऑसिलेशन्स आहेत कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी आणि कॉन्स्टंट अँप्लिट्यूडचे, हे ऑसिलेशन्स अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स आहेत. आणि असे अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स मार्जिनली स्टेबल आणि क्रिटिकली स्टेबल सिस्टीम असेल तर सिस्टीम जनरेट करते. ठीक आहे. नेक्स्ट, कंडिशनली स्टेबल सिस्टीम. A linear time invariant system is said to be conditionally stable if the system is stable for certain conditions. After that it becomes unstable. म्हणजे काही कंडिशनसाठी ती सिस्टीम स्टेबल असेल आणि सर्टन कंडिशन्स नंतर ती अनस्टेबल होईल. ओके. म्हणजे एखादी सिस्टीम ही स्टेबल स्टेट मधून जर अनस्टेबल स्टेट मध्ये जात असेल म्हणजेच काही कंडिशन पुरती फक्त ती स्टेबल असेल, आफ्टर दॅट it becomes unstable. Then this type of control systems are called as conditionally stable systems. Okay. Then based on transfer function properties, stability is classified into two types: absolute stability and relative stability. What is absolute stability? If the system output is stable for all variations of its parameters, then the system is called absolutely stable. Okay. ऍब्सोल्युटली स्टेबल सिस्टीम म्हणजे काय? जरी पॅरामीटर मध्ये व्हॅरिएशन्स होत असतील तर ऑल व्हॅरिएशन्सला सिस्टीमचा आउटपुट जर स्टेबल राहत असेल तर ती सिस्टीम ऍब्सोल्युट स्टेबल असते. इफ all the poles of the system lies in left half of S-plane, then the system is said to be stable. If any of poles lies in RHS of the S-plane, then system is unstable. Okay. Relative stable system generates pure exponential response as well as damped oscillations for unit step input. Absolute stable system म्हणजे काय? सिस्टीमच्या जरी पॅरामीटर्स व्हेरिएशन्स जनरेट झाले तरी आउटपुट स्टेबल असेल, as well as if the poles of the characteristic equation lies on left hand side of S plane, then the system is said to be stable. Okay. Then if roots lies on RHS of S-plane, then the system is unstable. And relative stable system generates pure exponential and damped oscillations for unit step input. बघा, absolute stability बद्दल आपण काय काय स्टडी केला. If the system output is stable for all the variations of the input parameters, as well as poles of the stable system lies on LHS of S-plane, left hand side of S-plane, then the system is said to be absolute stable. Okay. If roots R lies on RHS of S-plane, then the system is unstable.
Okay. And this absolute stable system generates pure exponential response as well as damped oscillations for unit step input. म्हणजे जर युनिट स्टेप इनपुट अप्लाय केला म्हणजे 1 एम्प्लिट्यूड असणारा स्टेप इनपुट आपण अप्लाय केलं तेव्हा ती सिस्टीम एक्सपोनेन्शियल रिस्पॉन्स जनरेट करेल ऍज वेल ऍज डॅम्प्ड ऑसिलेशन्स. ओके, डॅम्प्ड ऑसिलेशन्स म्हणजे काय? असे ऑसिलेशन्स की सर्टन पॉइंटला ते एंड होतील. ओके, आणि प्युअर एक्सपोनेन्शियल रिस्पॉन्स मध्ये जो ट्रान्झियंट रिस्पॉन्स असेल तो एक्सपोनेन्शियल असेल आणि त्यानंतर मग स्टेडी स्टेट रिस्पॉन्स जनरेट होईल. असा रिस्पॉन्स ऍब्सोल्यूट स्टेबल सिस्टीम जनरेट करते. देन रिलेटिव्ह स्टॅबिलिटी. It is a quantitative measure of how fast transient response dies out. Relative stable system states that how transient response dies out. म्हणजे हा जो ट्रान्झिएंट रिस्पॉन्स आहे या ट्रान्झिएंट रिस्पॉन्स वरती रिलेटिव्ह स्टॅबिलिटी डिपेंड आहे. किती फास्ट हा ट्रान्झिएंट रिस्पॉन्स डाय होतो तेवढी जास्त रिलेटिव्ह स्टेबल सिस्टीम ही जास्त स्टेबल असते. ओके, बघा, रिलेटिव्ह स्टॅबिलिटी मे बी मेजर्ड बाय रिलेटिव्ह सेटलिंग टाइम. म्हणजेच आपण जो ट्रान्झिएंट रिस्पॉन्स म्हणतो तो ट्रान्झिएंट रिस्पॉन्स कुठपर्यंत असतो? सेटलिंग पिरियड पर्यंत, सेटलिंग टाइम पर्यंत. सेटलिंग टाइम जो आहे इट इज रिलेटेड टू रिलेटिव्ह स्टॅबिलिटी. रिलेटिव्ह स्टॅबिलिटी मे बी मेजर्ड बाय अ रिलेटिव्ह सेटलिंग टाइम. As the root moves further away from imaginary axis, then relative stability improves. म्हणजे जसजसे रूट हे इमॅजिनरी ऍक्सिस पेक्षा खूप अंतरावर येतील, खूप डिस्टन्स वरती येतील, तेवढे त्या सिस्टीमची रिलेटिव्ह स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह होते. ओके, म्हणजेच जो काही ट्रान्झियंट रिस्पॉन्स आहे तो कमी कमी होत जातो. इमॅजिनरी ऍक्सिस च्या साईडला यायला लागल्यानंतर ट्रान्झियंट रिस्पॉन्स वाढत जाईल. ओके, म्हणजे रिलेटिव्ह स्टॅबिलिटी काय मेजर करते? हाऊ फास्ट ट्रान्झियंट रिस्पॉन्स डाईज आउट. जसजसे रूट्स हे इमॅजिनरी ऍक्सिस पासून दूर जातील तसतशी रिलेटिव्ह स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह होते. म्हणजेच ट्रान्झियंट रिस्पॉन्स कमी होतो. म्हणजे ट्रान्झियंट रिस्पॉन्स कमी म्हणजे सिस्टीम विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड जे कॉन्स्टंट आउटपुट आहे ते जनरेट करते. ओके, समजते? रिलेटिव्ह स्टॅबिलिटी इट इज अ क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ हाऊ फास्ट ट्रान्झियंट रिस्पॉन्स डाईज आउट ऍज वेल ऍज रिलेटिव्ह स्टॅबिलिटी may be measured with relative settling time. As the roots move further away from the imaginary axis, then relative stability improves. Then root locations on S-plane for stable and unstable systems. For stable system, roots are lies on left hand of S-plane. जो की क्रॉस ने इंडिकेट केलाय तो लेफ्ट हँड साइड आहे S-प्लेनचा. जर LHS ला रूट्स प्रेझेंट असतील तर ती सिस्टीम स्टेबल असते. इफ रूट्स आर लाईज ऑन राईट हँड ऑफ S-plane, then the system is unstable. Okay, if roots are on the imaginary axis as well as non-repeated roots are there on imaginary axis, then the system is marginally stable. लक्षात ठेवायचंय, खूप इम्पॉर्टंट आहे. स्टेबल सिस्टीमचे रूट्स हे LHS ला असतील, अनस्टेबल सिस्टीमचे RHS ला, आणि मार्जिनली स्टेबल सिस्टीमचे रूट्स हे इमॅजिनरी ऍक्सिस वरती असतील आणि नॉन रिपीटेड असतील. ओके, देन रूट स्टॅबिलिटी क्रायटेरिया. इट्स स्टेटमेंट द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन्स फॉर system to be stable is all the terms in the first column of roots array must have same sign. There should not be any sign change in the first column of roots array. म्हणजे सिस्टीम स्टेबल असण्यासाठी नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन्स कुठल्या आहेत तर जो फर्स्ट कॉलम आहे रूट्स अरेचा त्या फर्स्ट कॉलम मधल्या ऑल टर्म्सचं साइन सेम असायला पाहिजे. इफ देअर इज एनी साइन चेंज इन द फर्स्ट कॉलम ऑफ रूट्स अरे then the system is unstable. Okay, and number of sign changes is equal to number of roots lying on RHS of S-plane. खूप इम्पॉर्टंट आहे स्टॅबिलिटी रिगार्डिंग. रूट स्टॅबिलिटी क्रायटेरिया स्टॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी आपण यूज करतो. म्हणजे जर सिस्टीमचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन दिलेलं असेल तर त्यावरून आपण सिस्टीम स्टेबल आहे की अनस्टेबल आहे हे रूट स्टॅबिलिटी क्रायटेरिया यूज करून सांगू शकतो. मग यासाठी नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन्स काय आहेत तर जो रूट्स अरे आहे
जो आपण कॅल्क्युलेट करतो गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वरून, तो जो रूट्स ऍरे आहे तो रूट्स ऍरे मधला जो फर्स्ट कॉलम आहे त्या फर्स्ट कॉलम मधल्या ऑल टर्म्सचं साइन सेम असायला पाहिजे. जर साइन व्हॅरी झालेला असेल, चेंज झालेला असेल तर ती सिस्टीम अनस्टेबल असेल. ऍज वेल ऍज number of sign changes is equal to number of roots lying on RHS of S plane. ओके, म्हणजे रूट स्टॅबिलिटी क्रायटेरियावरून आपण काय काय सांगू शकतो, सिस्टीम स्टेबल आहे की अनस्टेबल आहे. जर सिस्टीम अनस्टेबल असेल तर आपण नंबर ऑफ रूट्स RHS ला किती प्रेझेंट आहेत ते सांगू शकतो. ठीक आहे, मग आपण रूट्स ऍरे कसा फॉर्म करायचा हे स्टडी केलं. गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन, so general form a0 into s raised to n plus a1 s raised to n minus 1 a2 s raised to n minus 2 dot 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 an s raised to 0 is equal to 0. हे असेल जनरल कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. ओके, यावरून आपल्याला रूट्स ऍरे फॉर्म करायचे. म्हणजे गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कसं असायला पाहिजे, हायेस्ट ऑर्डर टू लोवेस्ट ऑर्डर टर्म्स, ऑल टर्म्स ज्या आहेत त्या तशा अरेंज असायला पाहिजेत. ऍज वेल ऍज जे टर्म्स आहेत त्यांचे साइन सेम असायला पाहिजे, म्हणजे ऑल टर्म्स पॉझिटिव्ह असायला पाहिजेत. मग जे गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे त्यावरून रूट्स ऍरे फॉर्म करायचा. रूट्स ऍरे कसा फॉर्म करायचा, तर त्या रूट्स ऍरेच्या लेफ्ट हँड साइडला काय करायचंय, एस रेस टू एन, एस ची हायेस्ट पॉवर घ्यायची इथं, एस रेस टू एन, परत एक एक ने डिक्रिमेंट करत एस ची पॉवर एस रेस टू 0 पर्यंत यायचंय. सपोज एस रेस टू 4 असेल तर एस रेस टू एन च्या ठिकाणी एस रेस टू 4 येणार, त्यानंतर एस रेस टू 3, एस रेस टू 2, एस रेस टू 1 आणि एस रेस टू 0. ओके, नेक्स्ट काय करायचंय, एस रेस टू एन. आता एस रेस टू एन चा कोइफिशियंट इथं फर्स्ट पोझिशनला येईल. एस रेस टू एन चा कोइफिशियंट काय आहे, a0. a0 नंतर a2 त्याच्या खाली सेकंड पोझिशनला येईल. ओके, त्यानंतर a2, a3, a4, a5, a6 अशा व्हॅल्यूज घ्यायच्या. ओके, म्हणजे फर्स्ट रो आपण कन्सिडर करताना कसा करायचा, a0 नंतर हा जो a1 आहे तो आपण खाली लिहितोय, म्हणजे तो मध्ये ड्रॉप करतोय आपण. परत तिथं a2 घेतोय, एक टर्म मध्ये ड्रॉप करतोय, a3 घेतोय, सॉरी a4 घेतोय. ओके, अशा टाईप. मग नेक्स्ट रो जो आहे तो कसा केलाय, हा जो रो आहे तो बघा, जी आपण a0 नंतरची टर्म आहे ती घेतोय, परत a2 नंतरची टर्म, त्यानंतर a4 नंतरची टर्म. ओके, असे आपण दोन रोज हे गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फॉर्म करतो. नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे b1, b2, c1, c2, y1, y2. ओके, आणि a0 तर एस रेस टू 0 चा कोइफिशियंट जो आहे म्हणजे कॉन्स्टंट टर्म इथं येईल an च्या ठिकाणी. ठीक आहे, मग ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या, b1, b2, c1, c2, y1, y2. मग ह्या व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करायच्या, b1 कसा कॅल्क्युलेट करायचा, a1 इंटू a2 मायनस a0 इंटू a3 डिवाइड बाय a1. ओके, मग ह्या ऑल व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करताना जे डिवाइड बाय आहे म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे तो a1 येईल. ठीक आहे, आणि न्यूमरेटरला तिरकस गुणाकार येईल. आता b2 कॅल्क्युलेट करायचा, b2 कसं कॅल्क्युलेट करणार, a1 इंटू a4 मायनस a0 इंटू a5 डिवाइड बाय a1. ओके, त्याच टाइपने c1 कॅल्क्युलेट करा. c1 कसं कॅल्क्युलेट करायचा, b1 इंटू a3 मायनस a1 इंटू b2 डिवाइड बाय b1. ओके, अगेन c2 b1 इंटू a5 मायनस a1 इंटू b3 डिवाइड बाय b1. ओके, अशा टाइपने y1, y2 कॅल्क्युलेट करा. सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्यानंतर रूट्स ऍरे परत ज्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केले त्यानुसार अरेंज करा आणि हा जो फर्स्ट कॉलम आहे तो चेक करा. ओके, ह्या फर्स्ट कॉलम मधले ऑल टर्म्सचं साइन सेम असेल तर ती सिस्टीम स्टेबल असेल, जर साइन चेंज असेल तर सिस्टीम अनस्टेबल असेल. ठीक आहे, आणि नंबर ऑफ साइन चेंजेस जेवढे असतील तेवढे रूट्स हे RHS ला प्रेझेंट असतील. हे फॉर्म्युले आहेत b1, b2, b3, त्यानंतर c1, c2, c3 कॅल्क्युलेशनचे. मग आपण यावरती एक्झाम्पल बघितलं, डिटरमाइन द स्टॅबिलिटी ऑफ गिवन सिस्टीम हुज कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन इज. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन दिलंय s रेस टू 4 प्लस 8s क्यूब प्लस 18s स्क्वेअर प्लस 16s प्लस 5. गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन पॉलिनॉमियलच्या फॉर्म मध्ये आहे. s रेस टू 4 हायेस्ट पॉवर टू लोवेस्ट पॉवर अरेंजमेंट आहे. ओके, मग काय करायचं, रूट्स ऍरे फॉर्म करायचंय. s रेस टू 4 पासून स्टार्ट करायचंय रूट्स ऍरे मध्ये.
एस रेस टू 4, त्यानंतर एस रेस टू 3 स्क्वेअर, एस रेस टू 1, एस रेस टू 0. मग हे फर्स्ट दोन रोज जे आहेत ते गिवन इक्वेशन वरून फॉर्म करायचे. कसे फॉर्म करणार? एस रेस टू 4 चा कोइफिशियंट इथे येणार 1, त्यानंतर येणारा 8 सोडून द्यायचा. ओके, 18 इथे घ्यायचा, हा 16 सोडायचा आणि 5 इथे घ्यायचा. जे सोडलेले ड्रॉप केलेले होते ते खालच्या सेकंड रो ला घ्यायचे. 8 इथं 16 आणि नेक्स्ट जो 0 आहे तो इथे येईल. ठीक आहे, अशा टाईपने. आणि मग हे दोन रोज कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर B1, B2, C1, C2 च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. B1 ची व्हॅल्यू कशी येईल? 18 इंटू 8 मायनस 16 इंटू 1 डिवाइड बाय 8. ओके, व्हॅल्यू येईल 16. नेक्स्ट कॅल्क्युलेट करायचं आहे B2. B2 कसा कॅल्क्युलेट करणार? 8 इंटू 5 मायनस 0 इंटू 1 डिवाइड बाय 8. ओके, व्हॅल्यू येईल 5. देन C1 कॅल्क्युलेट करा. 16 इंटू 8 इंटू 16. हा 8 इंटू 16 आपण हे कॅल्क्युलेट करतोय. C1 16 इंटू 16 मायनस 8 इंटू 5 डिवाइड बाय 16. व्हॅल्यू येईल 135. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत हा परत एकदा रूट्स ॲरे राईट डाऊन करायचं आणि मग चेक करायचंय फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम चेक करा. ऑल व्हॅल्यूचं साइन सेम आहे म्हणजे सिस्टीम स्टेबल आहे. म्हणजे ऑल व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे सिस्टीम काय आहे? स्टेबल आहे. ओके, देन नेक्स्ट चेक करा. एस क्यूब प्लस 4s स्क्वेअर प्लस एस प्लस 16 डिटरमाइन द स्टॅबिलिटी ऑफ गिवन सिस्टीम. ओके, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन दिले आणि त्यावरून स्टॅबिलिटी फाइंड आउट करायची. रूट्स ॲरे फॉर्म करा. रूट्स ॲरे मध्ये फर्स्ट दोन रोज तर गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वरून फॉर्म करा. ओके, देन वी हॅव टू कॅल्क्युलेट B1, B2, C1. ओके, B1 कॅल्क्युलेट करा. B1 कसं कॅल्क्युलेट करणार? 4 इंटू 1. ठीक आहे, 4 इंटू 1 मायनस 16 इंटू 1 डिवाइड बाय 4. व्हॅल्यू येईल -3. ओके, देन हे 16 तर कॅल्क्युलेट केलं तरी पण 16 येईल किंवा एस रेस टू 0 चा कोइफिशियंट 16 आहे. ऍज इट इज 16 घेतलं तरी चालतंय. ठीक आहे, मग फर्स्ट कॉलम चेक करा. फर्स्ट कॉलम मध्ये हे प्लस आहे, हे साइन प्लस आहे, इथं मायनस साइन आहे, इथं प्लस साइन आहे. म्हणजे फर्स्ट कॉलम मध्ये साइन चेंज आहे. साइन चेंज आहे म्हणजे सिस्टीम अनस्टेबल आहे. ओके, मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे? नंबर ऑफ साइन चेंजेस किती आहेत? 1, 4, -3 आणि 16. इथं प्लस साइन आहे, इथं मायनस साइन आहे, 16 चं प्लस साइन आहे. प्लस टू मायनस 1 वेळा साइन चेंज, परत मायनस टू प्लस 2 वेळा साइन चेंज, म्हणजे 2 टाइम्स साइन चेंज आहे. 2 टाइम्स साइन चेंज म्हणजे 2 रूट्स लाईज ऑन RHS ऑफ एस प्लेन. सिस्टीम अनस्टेबल आहे आणि त्या सिस्टीमचे 2 रूट हे RHS ला प्रेझेंट आहे. ओके, देन थर्ड एक्झाम्पल s क्यूब प्लस 6s स्क्वेअर प्लस 11s प्लस 6. ओके, सेम जसं आपण प्रिव्हियस एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्या टाइपने सॉल्व्ह करायचे. फर्स्ट दोन कॉलम गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणून फॉर्म करायचे. B1, B2, C1 चे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. फर्स्ट कॉलम चेक करा. ऑल साइन्स पॉझिटिव्ह आहेत, ऑल टर्म्स ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत म्हणजे सिस्टीम स्टेबल आहे. ठीक आहे, देन स्पेशल केसेस इन दी root stability criteria. What is special cases? When applying a root criteria to any control system, there may be a chance of breakdown of root test. Reason of the breakdown of test is the roots array are as follows. Okay, म्हणजे काही सिस्टीमला जेव्हा आपण रूट्स क्रायटेरिया अप्लाय करतो तेव्हा आपला हा रूट क्रायटेरिया फेल होतो. मग का फेल होतो त्याच्या रिझन्स आहेत आणि त्याचे रिझन्स आहेत. It is treated as a special cases in roots criteria. Special case 1. If the element of any row of roots array is 0, while the rest row has at least one non-zero value, then due to this, next row element becomes infinite and root test fails. Okay. म्हणजे स्पेशल केस 1 काय आहे की जेव्हा आपण रूट ॲरे फॉर्म करतो आणि रूट ॲरे फॉर्म केल्यानंतर जेव्हा आपण व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करत असतो तेव्हा एखाद्या रोला फर्स्ट व्हॅल्यू 0 आली. ओके, आपण कॅल्क्युलेट करत असताना जो फर्स्ट कॉलम आहे त्या कॉलम मधली जी फर्स्ट व्हॅल्यू आहे ती 0 आली. त्यानंतरचा जो एंटायर रो आहे
त्यामधली ऍटलिस्ट एक व्हॅल्यू नॉन झिरो आली. ओके, तर ही स्पेशल केस 1 असते. यामुळे काय होतं, जो नेक्स्ट रो आपण कॅल्क्युलेट करतोय त्यामध्ये इन्फानाइट व्हॅल्यू येईल आणि आपल्याला साइन प्रिडिक्ट करता येणार नाही, त्यामुळे रूट टेस्ट फेल होते. ओके, ही स्पेशल केस 1 आहे. मग ही कशी सॉल्व्ह करायची स्पेशल केस 1? तर ह्याच्या दोन मेथड आहेत. फर्स्ट मेथड म्हणजे काय करायचंय की हा जो झिरो आलाय त्या झिरोच्या ठिकाणी स्मॉल पॉझिटिव्ह नंबर म्हणजे ऍप्सलॉंग ही व्हॅल्यू पुट करायची. ओके, बघा ही व्हॅल्यू झिरो आली होती, त्या झिरोच्या ठिकाणी ऍप्सलॉन पुट केली. ही व्हॅल्यू तर नॉन झिरो आहे. ओके, मग ऍप्सलॉन पुट केल्यानंतर आपण C1, C2, D1, D2 च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या. ओके, व्हॅल्यूज कॅल्क्युलेशन करून झाल्यानंतर काय करायचंय, ह्या ज्या व्हॅल्यूज आलेत त्या व्हॅल्यूजला लिमिट पुट करायचंय ऍप्सलॉंग टेंड्स टू झिरो. ऍप्सलॉंग टेंड्स टू झिरो पुट केल्यानंतर ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतात त्या व्हॅल्यूचं साइन चेक करायचंय. परत सेम हीच प्रोसिजर, साइन सेम असेल तर सिस्टीम स्टेबल, साइन चेंज असेल तर सिस्टीम अनस्टेबल. ओके, मग हे एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल मध्ये आता लिमिट पुट करायचंय. लिमिट पुट करा 2 ऍप्सलॉंग प्लस 2 डिवाइड बाय ऍप्सलॉंग. ओके, लिमिट झिरो पुट करतोय म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती काय येईल, प्लस इन्फिनिटी येईल. ओके, म्हणजे हे प्लस 2 आणि डिवाइड बाय ऍप्सलॉंग, प्लस 2 डिवाइड बाय 0 म्हणजे प्लस इन्फिनिटी. सेकंड व्हॅल्यू जी आहे D1 ची, या व्हॅल्यूला लिमिट पुट करा, याचं आन्सर येईल -2. ओके, ऍप्सलॉंग टेंड्स टू झिरो पुट केल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटेल -2. मग चेक करा फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांचं साइन चेक करा. ओके, मग साइन चेक केल्यानंतर समजेल की आपला ही जी व्हॅल्यू आली D1 ची -2 आली, म्हणजे सिस्टीम अनस्टेबल आहे. ओके, मेथड 2. आता मेथड 2 काय आहे, स्पेशल केस 1 सॉल्व्ह करायची. तर काय करायचंय, जी गिव्हन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे, जर आपल्याला समजलं की केस 1 जनरेट होतीये, म्हणजे कुठल्याही रो मधली फर्स्ट व्हॅल्यू झिरो येते, नेक्स्ट व्हॅल्यू नॉन झिरो येते, तर आपण काय करायचं, स्पेशल केस 1 ने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. मग त्यातली कुठलीही मेथड यूज करा. जे झिरो आलाय त्याला ऍप्सलॉन पुट करा, किंवा ही सेकंड मेथड आहे, यामध्ये काय करायचं, जे गिव्हन पॉलिनॉमियल आहे, गिव्हन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे, त्या ठिकाणी यसच्या पोझिशनला किंवा यसला 1/z ने रिप्लेस करायचंय. यसला 1/z ने रिप्लेस केल्यानंतर थोडंसं सिम्प्लिफिकेशन करायचंय. आफ्टर सिम्प्लिफिकेशन जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन जनरेट होईल झेडच्या फॉर्म मधलं, ओके, हे पॉलिनॉमियल जनरेट होईल झेडच्या फॉर्म मध्ये, याच्यासाठी रूट्स अरे फॉर्म करायचा आहे आणि मग व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या. फर्स्ट कॉलम चेक करायचा, त्यामध्ये एखादं साइन चेंज असेल तर सिस्टीम अनस्टेबल असेल, आणि जर साइन सेम असेल तर सिस्टीम स्टेबल असेल, साइन चेंज असेल तर अनस्टेबल असेल. ठीक आहे, अशा टाइपने ही मेथड 2 आहे. देन केस 2. आता झाली केस 1. केस 2 काय आहे, इफ all the elements of row are 0, then due to this the elements of the next row cannot be determined and roots array test fail. म्हणजे काय की प्रिव्हियस केस मध्ये काय होतं की फर्स्ट व्हॅल्यू 0 यायची आणि नेक्स्ट ज्या व्हॅल्यूज आहेत त्यामध्ये एखादी नॉन झिरो व्हॅल्यू यायची. ओके, यामुळे एवढा काही जास्त प्रॉब्लेम होत नव्हता. जो 0 आहे त्याला आपण ऍप्सलॉन पुट करत होतो आणि या मेथडने सॉल्व्ह करत होतो. ओके, आणि फर्स्ट कॉलम चेक केल्यानंतर आपल्याला स्टॅबिलिटी फाइंड आउट करता येत होती. पण जर ऑल रो 0 आला, पूर्ण रो ची व्हॅल्यू 0 येत असतील, तर मग पुढे आपण रूट्स टेस्ट सॉल्व्ह करू शकत नाही, रूट्स अरे जनरेट करू शकत नाही. मग काय करायचं, जो रो 0चा आहे त्याच्या वरचा रो कन्सिडर करायचा, त्यासाठी ऑक्झिलरी इक्वेशन फॉर्म करायचे आणि मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर जे कोइफिशियंट्स येतील त्या डेरिव्हेटिव्हच्या इक्वेशन मध्ये ते ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज जे 0 आले होते त्या ठिकाणी पुट करायचे. ओके, बघा काय केलंय, थर्ड रो जो आहे एस क्यूबचा तो 0 आलाय, मग तो 0 आल्यानंतर त्याच्या वरचा रो घेतला S⁴ चा, यासाठी ऑक्झिलरी इक्वेशन फॉर्म केलं. ऑक्झिलरी इक्वेशन काय येईल, S⁴ हे 1 इंटू S⁴ प्लस 3 एस क्यूब ची टर्म मध्ये एक टर्म ड्रॉप होईल, S² येईल. ओके, 1 S⁴ प्लस 3 S²
प्लस एस रेस टू 1 ची टर्म मध्येच ड्रॉप होईल आणि अनदर टर्म येईल एस रेस टू 0 ची म्हणजे 3. ओके, मग हे जे ऑक्झिलरी इक्वेशन आहे ह्या ऑक्झिलरी इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय विथ रिस्पेक्ट टू एस. ओके, मग डेरिव्हेटिव्ह काय येतं एस रेस टू एन चं एन इंटू एस रेस टू एन मायनस 1 हा फॉर्म्युला यूज करायचा आणि डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट झाल्यानंतर हे जे इक्वेशन येईल त्या इक्वेशन मध्ये काय करायचं जे झिरोज होते त्या झिरोच्या ठिकाणी या ऑल टर्म्सचे कोइफिशियंट्स घ्यायचे. आता 4 आणि 6 हे त्या झिरोच्या ठिकाणी पुट करायचे. मग झिरोच्या ठिकाणी पुट केल्यानंतर काय करायचं की नेक्स्ट जे रोज आहे ते कॅल्क्युलेट होतील. मग 4 आणि 6 च्या व्हॅल्यू जिथे ठेवला की जो नेक्स्ट रेस्ट ऍरे आहे हा त्यातल्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या. आता हे व्हॅल्यू कशी येणार 4 इंटू 3 मायनस 6 इंटू 1 डिवाइड बाय 4 व्हॅल्यू येईल 3/2. ओके, सेम ही 3 व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची 4 इंटू 3 1 इंटू 0 डिवाइड बाय 4. ओके, अशा टाइपने हा रिमेनिंग रो कम्प्लीट करायचा आहे. परत लास्टला मग सेम प्रोसिजर फर्स्ट कॉलम चेक करायचंय. सेम साइन असेल तर सिस्टीम स्टेबल, साइन चेंज असेल तर सिस्टीम अनस्टेबल. ओके, मग यामध्ये साइन चेंज आहे सिस्टीम अनस्टेबल आहे अँड 2 रूट्स आर लाइज ऑन राइट हँड साइड ऑफ एस प्लेन. ओके, अशा टाइपने ह्या स्पेशल केसेस सॉल्व्ह करायचे. ओके, काही डाऊट आहे का तुम्हाला? काही डाऊट असेल तर विचारा, नसेल तर आपण एक्झाम्पल्स घेऊया. ठीक आहे, स्पेशल केसेसचे एक्झाम्पल्स घेऊया. ओके, हे स्पेशल केस 1 चे एक्झाम्पल आहे. असं वरून समजत नाही, आपण जेव्हा ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेऊ तेव्हा सॉल्व्ह करत असताना समजेल की केस 1 च आहे की 2 च आहे. ओके, बघा अ सिस्टीम विथ कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन एस रेस टू 5 प्लस एस रेस टू 4 प्लस 2s क्यूब प्लस 2s स्क्वेअर प्लस 3s प्लस 15 हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन दिले. यावरून आपल्याला काय करायचं स्टॅबिलिटी फाइंड आउट करायची. कशी करणार स्टॅबिलिटी फाइंड आउट बाय युझिंग रूट स्टॅबिलिटी क्रायटेरिया. रूट्स ऍरे फॉर्म करा. ओके, मग रूट्स ऍरे फॉर्म करतोय म्हणजे काय करतोय की एस रेस टू 5 हायेस्ट ऑर्डर टू लोवेस्ट ऑर्डर पर्यंत आपण एस ची पॉवर अरेंज करतोय. 2 रोज जे आहेत ते गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वरून फॉर्म करतोय. कसे करतोय एस रेस टू 5 चं कोइफिशियंट इथे घेतोय. नेक्स्ट ही टर्म जी आहे ती नेक्स्ट रोला येईल. ओके, इथं 2 येईल, देन ही त्याच्या खालच्या रोला येईल 3 इथं येईल. ओके, आणि मग जे आपण मधले जे हे राऊंड अप केलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या सेकंड रोला येतील 1 2 आणि 15. ओके, मग नेक्स्ट जो थर्ड रो आहे तो कॅल्क्युलेट करा. थर्ड रो म्हणजे ही जी B1 ची व्हॅल्यू आहे ती आपण कशी कॅल्क्युलेट करतो 2 इंटू 1 मायनस 2 इंटू 1 डिवाइड बाय 2. 2 मायनस 2 ही जी व्हॅल्यू येते ती 0 येते. नेक्स्ट व्हॅल्यू चेक करा 1 इंटू 3 3 मायनस 15. ओके, 3 मायनस 15 डिवाइड बाय 1 म्हणजे व्हॅल्यू येईल मायनस 12. म्हणजे आपल्याला काय समजतंय की यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू 0 आली आहे, नेक्स्ट व्हॅल्यू नॉन 0 आली आहे, म्हणजे ही स्पेशल केस 1 आहे. मग स्पेशल केस 1 ने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. स्पेशल केस 1 ने कसा सॉल्व्ह करायचा 2 मेथड आहेत, तुम्ही कुठलीही रेफर करा. मी रेफर करते फर्स्ट मेथड. ओके, सेकंड मेथडने पण सेमच आन्सर येईल. सिस्टीम स्टेबल अनस्टेबल आहे ही सेम आन्सर येईल. मग तुम्ही काय करू शकता हे केस 1 चे एक्झाम्पल आहे म्हटल्यानंतर हे जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे यामध्ये यस जे आहे ते 1/z ने रिप्लेस करा. झेडच्या फॉर्म मध्ये पॉलिनॉमियल रिफॉर्म करा आणि मग रूट्स ऍरे कॅल्क्युलेट करा. या माझी जी मेथड आहे मेथड 1 यामध्ये मी काय करणार हा जो 0 आहे तो रिप्लेस करणार एप्सिलॉन ने. एप्सिलॉन इज नथिंग बट स्मॉल पॉझिटिव्ह नंबर. ठीक आहे, मग इथं मी एप्सिलॉन पुट केला. नेक्स्ट C1 C2 D1 D2 च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या बाय युझिंग फॉर्म्युले. ओके, मग ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्यानंतर
ह्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू साठी मला लिमिट पुट करायचंय. लिमिट ऍप्सिलॉन टेंड्स टू 0. मग ह्या व्हॅल्यूला डिवाइड बाय ऍप्सिलॉन आहे. मी जर ऍप्सिलॉन टेंड्स टू 0 पुट केला तर माझं आन्सर इन्फिनिटी येईल. ओके, पण साइन समजेल कुठला आहे ते. कसं समजणार? ही व्हॅल्यू ही टर्म 0 आली, +12 डिवाइड बाय 0 येते म्हणजे प्लस इन्फिनिटी आन्सर येते. ओके, म्हणजे इथली जी व्हॅल्यू आहे ती प्लस आहे. ओके, मग थर्ड या व्हॅल्यूला काय करायचंय? ऍप्सिलॉन टेंड्स टू 0 हे लिमिट पुट करायचंय. ओके, अगोदर सिम्प्लिफिकेशन करायचंय आणि मग पुट करायचंय. ठीक आहे, बघा सिम्प्लिफिकेशन कसं येईल. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला हे भेटेल -12 मायनस 15 ऍप्सिलॉन स्क्वेअर डिवाइड बाय 2 ऍप्सिलॉन प्लस 12. ओके, मग ऍप्सिलॉन टेंड्स टू 0 पुट केल्यानंतर ही टर्म 0 होईल. -12 0 अपॉन -12 इज इक्वल टू, ओके, -12 आपल्याला आन्सर भेटेल. ठीक आहे, दॅट इज निगेटिव्ह. हे जे आन्सर भेटतंय -12 यामध्ये साइन निगेटिव्ह आहे म्हणजे सिस्टीम अनस्टेबल आहे. ओके, नंबर ऑफ साइन चेंजेस किती असतील? मग 2 नंबर ऑफ साइन चेंजेस असतील, इथे एक आणि इथे एक. ठीक आहे, सिस्टीम इज अनस्टेबल अँड 2 रूट्स आर लाइज ऑन RHS of S plane. Okay, another example, consider the system with characteristic equation s raised to 5 plus 2s raised to 4 plus 3s cube plus 6s square plus 2s plus 1. Determine stability of the system using Roots criteria. Okay, मग कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन दिल्या. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वरून आपल्याला स्टॅबिलिटी फाइंड आउट करायची बाय युजिंग रूट स्टॅबिलिटी क्रायटेरिया. रूट्स ॲरे फॉर्म करा. रूट्स ॲरे फॉर्म करा. s raised to 5, s raised to 4 असं s raised to 0 पर्यंत हा जो कॉलम आहे तो कम्प्लीट करा. नेक्स्ट हे दोन रोज जे आहे ते गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वरून जनरेट करा. ओके, मग B1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. B1 कसं कॅल्क्युलेट करणार? 3 into 2 6 येणार. 6 minus 6 डिवाइड बाय 2. 6 minus 6 0 म्हणजे ही व्हॅल्यू 0 आली. ओके, मग नेक्स्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा B2 ची. 2 into 2 4 minus 1 4 minus 1 3 divided by 2 3 by 2 answer is. Okay, then C1 infinity येणार कारण ही फर्स्ट व्हॅल्यू 0 आली, नेक्स्ट नॉन 0 आली म्हणजे स्पेशल केस 1 आहे. सॉल्व बाय युजिंग स्पेशल केस 1. मेथड 1 ने सॉल्व करूया. जो 0 आलाय त्या 0च्या ठिकाणी ऍप्सिलॉन पुट करायचं म्हणजे स्मॉल पॉझिटिव्ह नंबर आणि मग C1 C2 D1 D2 च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. C1 C2 D1 D2. ओके, मग व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर काय करायचं? लिमिट पुट करायचं. लिमिट ऍप्सिलॉन टेंड्स टू 0. इथे लिमिट पुट केला तर आपल्याला आन्सर भेटेल. ही टर्म 0 होईल. -3 डिवाइड बाय ऍप्सिलॉन. ओके, ऍप्सिलॉन ची व्हॅल्यू 0 पुट केली म्हणजे आपल्याला आन्सर काय भेटेल? -इन्फिनिटी. ओके, देन D1 च्या व्हॅल्यूला लिमिट पुट करा. लिमिट ऍप्सिलॉन टेंड्स टू 0. ओके, सिम्प्लिफिकेशन करून घ्या. सिम्प्लिफिकेशन करून झाल्यानंतर लिमिट पुट करा. 1.5 ही टर्म 0 झाली, ही टर्म 0 झाली, ही टर्म 0 झाली म्हणजे काय येईल? 1.5 into 3 अपॉन -3. ओके, मग हे -1.5 आहे म्हणजे मायनस मायनस गेट प्लस आणि आपल्याला आन्सर +1.5 भेटेल. चेक करा फर्स्ट कॉलम. यामध्ये इन्फिनिटीचं साइन ही निगेटिव्ह आहे म्हणजे सिस्टीम अनस्टेबल आहे. अँड नंबर ऑफ साइन चेंजेस इज 2. Then the number of roots, 2 number of roots are lies on RHS of S plane. Okay, हे झाले स्पेशल केस 1 चे. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल, s raised to 6 plus 2s raised to 5 plus 8s raised to 4 plus 12s cube plus 20s square plus 16s plus 16. खूप मोठं एक्झाम्पल आहे. यावरून आपल्याला काय करायचं? स्टॅबिलिटी फाइंड आउट करायची. अगोदर रूट्स ॲरे फॉर्म करा. रूट्स ॲरे फॉर्म करून झाल्यानंतर B1 B2 B3 C1 C2 C3 च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. ओके, मग व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करताना आपल्याला B1 2 येईल, B2 12 येईल, B3 येईल. जेव्हा आपण C1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू ते 0 येईल, C2 0 येईल, C3 0 येईल. मग जर ऑल रो 0 असेल तर स्पेशल केस 2 ने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. स्पेशल केस 2 म्हणजे काय? जो रो 0 आलाय त्याच्या वरचा रो घ्यायचा आहे,
वरच्या रो साठी ऑक्झिलरी इक्वेशन फॉर्म करायचंय. ऑक्झिलरी इक्वेशन कसं येणार 2s⁴ प्लस क्यूबची टर्म मध्ये ड्रॉप करायचे 12s² प्लस 1 ची टर्म मध्ये ड्रॉप करायचे 16 × s⁻0 म्हणजे 2s³ प्लस 12s² प्लस 16 हे आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन भेटेल. ह्या ऑक्झिलरी इक्वेशन साठी चं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. कसं करणार डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट? s⁻n चं डेरिव्हेटिव्ह काय येणार n × s⁻n−1. ओके, मग आपल्याला त्याचा आन्सर भेटेल 8s³ प्लस 24s. मग हे जे 8 आणि 24 आहे ते कोइफिशियंट्स ज्या व्हॅल्यू 0 आल्या होत्या त्या ठिकाणी पुट करायचे 8s³ आणि 0. ओके, मग नेक्स्ट जो रूट्स ॲरे आहे त्यामधल्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन झाल्यानंतर फर्स्ट कॉलम चेक करा सेम साईन आहेत का नाही. जर सेम साईन असतील तर सिस्टीम स्टेबल आहे. यामध्ये साईन सेम आहेत म्हणजे सिस्टीम स्टेबल आहे. ओके, हे एक वेगळ्या पद्धतीचं थोडं एक्झाम्पल आहे. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट के दिलेला असतो आणि त्यावरून के ची रेंज फाइंड आउट करायची असते, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. ओके, मग जे एक्झाम्पल दिलं असतं त्यामध्ये सांगितलेलं असतं की सिस्टीम स्टेबल आहे. मग सिस्टीम स्टेबल आहे म्हणजेच फर्स्ट कॉलम मध्ये रूट्स ॲरेचा जो फर्स्ट कॉलम आहे त्यामधले जे व्हॅल्यूज आहेत, टर्म्स आहेत, त्यांचं साईन सेम असणार आहे. ओके, मग गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वरून रूट्स ॲरे फॉर्म करायचा. रूट्स ॲरे फॉर्म केल्यानंतर ज्या व्हॅल्यूज रिमेनिंग आहेत B1, B2, C1 त्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा. मग जो फर्स्ट कॉलम आहे त्या फर्स्ट कॉलम मध्ये ज्या ज्या टर्म मध्ये के प्रेझेंट आहे ती टर्म ग्रेटर दॅन 0 असेल. पॉझिटिव्ह आहे म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे. ओके, मग के ची रेंज आपल्याला लगेच समजून जाईल की काय आहे. यावरून के ची रेंज फाइंड आउट करायची. बघा 99k minus 10/20k is greater than 0. ओके, म्हणजे 99k minus 10 is greater than 0 आणि k ची व्हॅल्यू भेटेल k is greater than 0.1. ओके, then for the system characteristic equation is s⁴ plus 22s³ plus 10s² plus s plus k. Find k marginal. k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, हे जे गिवन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे यावरून काय करायचंय रूट्स ॲरे फॉर्म करायचंय. ओके, रूट्स ॲरे फॉर्म करा. मग रूट्स ॲरे फॉर्म केल्यानंतर फर्स्ट कॉलम चेक करायचंय कुठल्या कुठल्या टर्म मध्ये के आहे. इथे एक के आहे आणि इथं, म्हणजे ह्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत. ओके, म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू पण काय असणार आहेत पॉझिटिव्हच असणार आहे कारण सिस्टीम स्टेबल आहे. मग काय करायचंय ह्या व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 घ्यायच्या. k is greater than 0 ही एक कंडिशन भेटली आपल्याला. k is greater than 0 as well as 9.95 minus 22k upon 9.95 is greater than 0 ही एक कंडिशन भेटली. ह्या दोन्ही कंडिशन कंबाईन करून आपल्याला k ची मार्जिनल रेंज, k ची रेंज फाइंड आउट करायची. ओके, मग सेकंड जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूसाठी k ची रेंज फाइंड आउट करा. ओके, हे जे 9.95 आहे इकडे गेल्यानंतर 0 होईल म्हणजे काय येईल 9.95 minus 22k is greater than 0. अगेन ही व्हॅल्यू 0 कडे पाठवायची प्लस मायनस होईल. ओके, minus 22k is greater than minus 9.95. मायनस मायनस पॉझिटिव्ह होईल. मग 9.95 ला हे 22 ने डिवाइड करायचे आणि k ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल k is less than 0.452. आणि मग दोन्ही 0च्या आणि ह्या व्हॅल्यूच्या मध्ये k ची व्हॅल्यू ठेवायची. k is in between 0 and 0.452. ओके, अशी के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. असे पण यावरती पण न्यूमरिकल्स येऊ शकतात. ठीक आहे, अगेन सेम टाईपचे एक्झाम्पल आहे, सॉल्व्ह करा. ठीक आहे, हे आपण म्हणजे लेक्चर मध्ये स्टडी केले, आता फक्त रिवाइज करत होतो यामुळे मी ओव्हरव्ह्यू घेतला. फक्त तुम्ही स्टडी करू शकता, एक्झाम्पल सॉल्व्ह करा. जर काय प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल तर विचारू शकता. ठीक आहे, आता काय विचारायचं असेल तर विचारा, टाइम आहे आपल्याकडे.